होती. मग मी तीच म्हणलं मी कुरडूची भाजी जर का माणसांनी खाल्ली ना, माणसांना बद्धकोष्ठीचा त्रास असतो लय, माणसाची पोट साफ होते ती. माणसासाठी वरदान नाही ते आहे. ए पाणी आणि येता ना हो, पाणी आणून मोबाईल बी घेऊन या. बघा नजारा बघा कसा आहे. माझ्या अंगात सगळी कला, मला कुठेही न्या, जंगलात घेऊन सोडा मी जगणार. मला कुठेही न्या. तिकडे इंद्रधनुष पडलाय कसा सुंदर, चांगली उघडी म्हणजे बघा पूर्ण इंद्रधनुष्य. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. चालू आहे सकाळ सकाळ चपात्या. आज भाजी बनवली होती आईने शेवग्याच्या शेंगाची, शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि भाकरी. मी जेवण केलं. आता आज क्षितिजला नेते कुर्डवाडीला, त्याची अपॉइंटमेंट आहे दाताची, त्याच्यानंतर माघारी यायचे. आज एक जणाला ज्वारी पण पाठवली. काय 25 किलोची ऑर्डर आहे, त्यांना ती पाठवून द्यायची आज. आणि परत माघारी यायचे. मुगाच्या शेंगा आलेले आता काढायला, मुगाच्या शेंगा काढावं लागतील आता. असंच की लवकर लवकर घ्यावं लागेल का? माझं म्हणणं आहे मुगाच्या शेंगा जर उलट नसतील ह्या तर पूर्ण वाळवून द्यायच्या आणि परत उपटून डायरेक्ट मशीनीत टाकायचे का नाही? कापून घ्यायचं, कापून काही जरी केलं तर खाली चिटकवलं का की दैवाऱ्याने त्या पाल्याला माती चिटकते. आपण उचलताना असं केलं की त्याच्यात सगळं ढेकळे येते, खडे येते. बरं शेंगा उलट नाही का ना पण ह्या? आणि ऊन पडल्यावर आपण त्याला हालचाल केली की उलटत की तोडल्यावर उलते त्या अशा उलट नाही. त्यातनं जरा थोडं माझं म्हणणं आहे असं की जरा थोडं येऊन द्यावे का नको? 2 हा ती बी आहे, हातात पडतंय. पाऊस पडला जाग्याला कर येते त्याला. आता तुम्ही जाताना बघा मग मला सांगा बरं. काळ्या भूर दिसते ते निम्म्याच्या वरी आले. बघू ठरवू काय. पण माझं म्हणणं आहे काय काम नाही तर आपलं करावं चालू आहे का नाही? मग जसं ती त्याला किती थोडं आहे पण करावं चालू आपलं. आजपासून येतो मी त्याला घेऊन. तर आपण निघालोय आता कुर्डवाडीला क्षितिजला घेऊन जायचं. आणि थांब जरा माहिती चालवतो गाडी, लगेच चालू आहे बसला. आणि गावात जायचं, गावातनं ज्वारी घ्यायची आणि ज्वारी घेऊन जायची आपल्याला. काय आणायचं का अजून? नाही ना? हां चाललो तुम्ही मळ्यात आता? बरं आता ही ज्वारीची बॅग आहे आपली. ए तिथे गेल्यावर नाव टाकू, ह्याच्यावर पत्ता टाकू. तिथे गेल्यावर उशीर झाला. तुला जमतंय उचलायला? क्षितिजने आमच्या उचललं. अजून तर ताकद वाढायची म्हणा. होय तर आपण आलोय कुर्डवाडीमध्ये पार्सल ऑफिसमध्ये. पार्सल पाठवू आता. तर आम्ही आलो इथं. आता लय वेळ लागणार आहे, बराच वेळ लागणार आहे. तरी बाहेरची कामं सगळी झाली. आता इथलं काम झालं की जायचं घरी. तर चालू आहे मोबाईलमध्ये. कुर्डवाडीत बराच वेळ गेला. आता आलो आहे गायींना पाणी पाजून घेऊ. आता जवळजवळ 2 वाजल्या. 1 तास जवळजवळ उशीर झाला आपल्याला. 12-1 वाजता पाणी पाजावं लागतं. 1 तासभर उशीर झाला. काय अडचण नाही, जवळ जायचं गाई आपल्या. आज ऊन पडले कडक आणि गवतं सुकायला लागली परत. म्हणजे गवतं सुकायला लागली म्हणजे आता पाण्याची गरज आहे. तर आपण काय करायचं आहे, रानाची मेहनत करून घ्यायची ह्याची एकदा. आणि ह्याच्यात भूत सोडून कुठनं तरी पटकन शेणखत आणून टाकायचं आहे आपल्याला. चिंगी कशी अडकून बसली. चिंगी अडकली का या बोरीच्या काटाड्यात? गुंडाळून टाकलंय.
पावसाने वारा घातलं. म्हणलं आता येऊन तुरीत बसावं म्हणलं कामाला, पाऊस आला. जोरात वारा आले कोण हे बघा आभाळ वारण असं मागे एकदा सावधान सुटलं होतं. जून महिन्यातली गोष्ट 5 जूनला ज्याच्या सावधान जे आलं जे वारं जे सुटलं आणि तुम्हाला सांगतो पत्रच उडून गेलं. तसं असं वाटतं भ्या वाटतं कधी कधी असं वारं सुटलं. हा 2000 लक्षात नाही गेलं का 13ला तसं झालंय आता वातावरण झालंय तसं इथं नाही. आता एवढ्याच चालून नुसतंच बसावं म्हणलं की वारा घातलं पाव अजून बसलोच नाही. बसलोच नाही आपण. काय करायचं मग आपल्याकडे नाही येत. नाही ना नाही येत आपल्याकडे. गेलं ते तिकडं. हा चला लागावं काढायला. ए पाणी आणि येता ना हो पाणी आणून मोबाईल बी घेऊन या. बघा नजारा बघा कसा आहे माग आबाळ मस्तपैकी पाऊस चालू आहे जोरदार. हे असं दिसलं म्हणजे जरा बरं वाटतं करमतं मजा येते जीवन जगण्याचा आनंद मिळतो. ही नजारा नशिबात लागतो. कसं सुंदर असं वातावरण आहे. आता वळ लागली आपली आणि पाठवायच्या कडच चिंगीला गवत काढायचं आलं. चांगलाय गवत. गवताने ना लय आवडतं गायना गवत. गायींना आवडतं कुठल्याही जनावराला लय आवडतं. मला वाटतं इळा आणला असतं का नाही म्हणजे हा जो कापलं पण असतं गवत. आता जसं लागल तसं पुन्हा इळ्यानेच काढून न्यायचं. लय नका वरचं कापत बसू. काय त्याला कडकडचं काप पुन्हा इळ्या आणल्यावर इळ्याने काप. एक पेंडी आता ह्यातनं पण आपण का नाही गशा गाळ्याला लागल बरं का ती लांबक लांबक यायला ती इथं जरा हे असते कापल गळ्याला. ही थोडं राहिलंय ही 2 तुरीचं बुडकं खुरपायचं अजून. मग काय म्हणता अजून. काय नाही चालू आहे गाईला गवत काढतोय आता. ही थोडं राहिलंय आपलं एवढं पुढचं झालं की आपली वळच झाली. ठीक आहे. इकडे 2 वळी जे राहिले ते आपल्या थोड्या राहिले त्या थोडं राहिले ती झाली की आपली तुरच झाली. इथं पण थोडं राहिले काय इथं इथवर राहिले. करावं लागते ती कामं शेतकऱ्याला. काय करायचं बघा मग आता कोण करायचं. मग काही जणांना वाटत असेल यायला कुरकतय गडी असून काय करता मग आता. माझ्या अंगात सगळी कला. मला कुठेही न्या जंगलात घेऊन सोडा मी जगणार. मला कुठेही न्या मी तिथं माझं अस्तित्व माझं स्थापन करणार. ही आपल्यात कला आहे. दत्त महाराजांनी दिलेली कला. जंगलात सोडलं तर तुम्ही मध खाचाल मी काय बी खाईन. फळं हुडकून खाचाल. फळं नाही मग अगं ही वनस्पती सुद्धा आता हिथं सुद्धा मला जर का तुम्ही काय खायला नाही दिलं समजा तर गुरांसारखा खाचाल काय गवत. होय. खाईन की. मी लय जिद्दी माणूस आहे लय हट्टी बी माणूस आहे आणि मी प्रेमळ बी आहे मी लय रागेट बी माणूस आहे. फक्त तुम्ही म्हणजे सांगतोय तुम्हाला म्हणजे काय ह्याच्यात ना अशा वनस्पती आहेत काय काय की तुम्ही काही खाऊ शकता. कसल्याही वनस्पतीचा रस पिऊन तुम्ही हाय असं तंदुरुस्त राहू शकता. बरोबर आहे. लय उशीर केला यायला. मला भुका लागल्या बघा लय आज. कवा जेवलोय सकाळी जेवलाय तू 9ला. हा, भूक मग? लागल नाही काय तुला म्हणलं होतं जरा थोडं जेव उशिरा. 9ला जेवतं आणि तुला भाकर करतो. बनव आहे मस्त पैकी काहीतरी. हा करते काय झालं आलते का बाया तिकडं. होय 5-6 जावाय होते की आज. लय रान लय निघलं असेल. आज 18 वळी लागले की. हा पावसानं जरा घोटाळा केला हा तिकडं पाऊस लय आभाळ होतो का मग. सडाका आला 2दा आला मग ते उठून झाडाखाली जायचं जात 10-15 मिनिटं जाते. ए सोम्या थांब जरा तुझ्या आईला आणतो मी. बघा तिकडे इंद्रधनुष्य पडलाय कसा सुंदर. चांगली उघडी म्हणजे बघा पूर्ण इंद्रधनुष्य पूर्ण दिसायला लागला आता. पूर्ण दिसायला. एक तर पाऊस 6 महिना उघडतो नाहीतर पाऊस पडतो तरी. का दादा तुम्हाला काय वाटतंय पडावा का उघडावा.
नाही नाही ऐका तात्या कसं बोलते ते ते सांग तुम्हाला काय बनायचंय पडावा का उघडावा हवामान खातं काय म्हणताय खंड आहे पावसाचा आता शेवटच्या आठवड्यातच पाऊस आहे ऑगस्टच्या बर खंड आहे म्हणते ती मग काय माहित आता पडलाय त्याच्यामुळे इंद्रधनुष्य हा हा खंड आहे म्हणते ती रे जनावर कुठं बांधले ती तिकडे गाई पापले पडकत आहे सौम्या माझ भाजी काय बनवते आहे काय झुंधुळीची बनवली का हा जुंधळीची भाजी काय ही आणली झुंधुळी जी नाही ती अगं बनव हाय, गप. मी सुरुवातीला आहे हिला म्हणायचो मी सांगतो त्या भाज्या बनव औषधी भाज्या हा. मग मी हिला सांगायचो ह्याची भाजी बनव त्याची भाजी बनव आणि ही म्हणायची नाही ती लोक नावं ठेवते तुम्ही एक खाताय म्हणून काय लोक खाणार आहे ती काय आणि तिला सगळ्या भाज्या एक पुस्तक तिला मिळालं कुठलं तरी पुस्तक म्हणजे पीडीएफ होतं त्या पीडीएफ मध्ये मी जे सांगितलं का ते सगळ्या भाज्या त्याच्यात होत्या मग परत म्हणते ओ करायची का ही भाजी आपली हे जे नाही ग नाही आई काय पण म्हणतात मी ज्या भाज्या खाल्ल्या त्या तेवढ्याच बनवल्या त्यात ते काय बी सांगू नका उगाच शिंदळ माकडची भाजी नाही आगाड्याची भाजी नाही मी बनवली का पण ती नाही बनवली पण तो आहे का नाही भाजी मला सांग. वासनीची याची भाजी करते ती वासनीची येलाची भाजी आहे अगं आई त्याच्यासारखी तर भाजी इतकी शक्तिवर्धक आहे ज्याला उष्णता आहे तुम्ही आता हे जे कर म्हणताय त्याची मी भाजी बनवली का नाही बनवली माझी अजून एक भाजी ह्याची भाजी बनवणे टिंगल मस्करी चालू आहे का आपली ह्याची भाजी कधी मी बनव ती गावात आणली काय कोणची ही हा गावात आणली हा वरण आणली कुलूप होतं की वर कुलूप चढून तोडलं वर चढून आणली बापे असं सांग कुलपाचा विषय आहे काय पेटीचा अरे वर कसा चढला कशी आणली ती म्हणती मी खाली ते कट्ट्यावर ठेवली असेल पुन्हा बाहेर नाही घेतली आपलंच घर आहे जरी काय झालं वर गेलो तसं चढून नाही इकडून म्हणत ना, तिकडून आत कसा गेला वर चढवून ती पेटी वर कशी चढवून बाप्याला लावलं आईच्या घरची चोरी केली आज आणली? मला काय करायचं त्या खटारात बसल्या बाय बरं झालं की आणलं इथं ही आहे मधमाशीची पेटी आपण 12-13-14 वर्षापूर्वी मधमाशा पाळल्या होत्या पण त्या मी विकत घेतल्या होत्या एपिस मेली फेरा 15 जातीची वर्ष झाली. 15 वर्ष झाली ना ग 12 ते 13 साली केलेलं आहे हा आणि ती ठेवली होती बरीच एपिस मेली फेरा पण ही जी आपली आहे ही सातेरी माशी आहे ही देशी माशी आहे त्याच्यातून ह्याच्यात लय फरक आहे बराच अभ्यास आहे दोघांमध्ये आता हिचा अभ्यास चांगला केलाय मी बघू काय होते तुमच्या बरोबर माझा सुद्धा बराच अभ्यास झालाय माशांचा मग माशांचा अभ्यास झाला औषधाचा अभ्यास झाला भाज्यांचा अभ्यास झाला आपल्याला करा भाजी मग आई आणा वासनीची भाजी आणा आणा काहीतरी करते मी मला काय आणून दिली तर मी करते कुरडूची भाजी एखाद्याने घेतली असती हा, त्याला रोज मारणाचं गावात महाग गठुडचे जंगल त्याची जनावर सुद्धा कोण मी खातो फाकड्या मी खाल्ली त्या दिवशी किती मोठी काय होत नाही आम्ही खाल्ली काय होतंय त्याला प्रमाणात हा. इतकेली टाकल्यावर ते खाते काय नंतर काय होईल मला त्याला आपण अशी गठुडीच्या गठुडी हा. टाकतो त्यामुळे होत होत कुरडू फक्त शेरडच खाते ती जनावराला नाही उपयोग ती हाक पातळ हाकते ती अग माणसाने खाल्ली तरी माणसाला आणि पसते कुरडू- मग मी तीच म्हणलं मी शिवाय कुरडूच्या त्याच्यात काय होत कुरडूची नाही भाजी जर का माणसाने खाल्ली ना माणसांना बद्धकोष्ठीचा त्रास असतो लय माणसाची पोट साफ होते ती माणसासाठी वरदान नाही ते आहे हो हो मग आणि ना आता उद्याच्याला हा, आता तुला कळलं आता डोक्यात टूप पिटले मी सांगतोय तुम्ही घालता एवढं कांदा आपलं ती जमत नाही हा? मग तिकडे बिन का तुम्ही घालता कांदा अगं बिगर कांद्याची करा की कोण त्याला भाजी आई म्हणलं खरंच लय छान झाली लसूण घालायचा फक्त नाही थोडा का? हा लसूण कांदा आणि लसूण खात नाही लसूण घालायचं बर बाय राहू दे बरं मला आता काय भाजी बनवते पातळ भाजी हे बघ, पाहिजे मी मला. आणली थोडी भाजी तात्याला केलती गावात ती कशाची? म्हणजे कर मला भाजी डाळ केली मुगाची सरबरी हा त्यांना थोडी थोडी आणि तुला थोडी आणली एक प्लेट बर. त्यांना एक प्लेट थोडी आणि तुला एक प्लेट आणली पण तेवढी पुरायची नाही तुला मग बनव आता काहीतरी काहीतरी करावं लागेल थोडं नारळाच्या तिथं पानाची भाकर भाजी मिळती बनव सकाळी जाताना जास्ती मुरुडी नारळाची पानं घे ना तर करंजाची पानं तोड भाजीला काय तरी उगं काय बोलायचं म्हणून आता- काय तुम्ही लक्ष देऊ नका उगं काहीतरी लावलंय करण नारळ करण पिरू तात्या ते दादा ते ऑनलाईन कर किती ओळ तिचं काय ती लाडकी बहीण योजनेची बर 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 ते आणले कागदपत्र सगळं. आणलंय का बर करतो की खरं जमल का तुला ऑनलाईन करायला जमल की त्याला काय झालं इथं आणलंय मेसेज ते संध्याकाळीच चालू राहते रे दिवसा चालत नाही बरं बरं सर्व चालतं त्याची काय माहिती असेल ती फॉर्मा बघतो आणि मग करतो चालू तुम्ही जाताय तर मग कॅन्ड घेऊन जावा की म्हणजे काय पाण्याचं ती बाटला हा मग काय एकानं सकाळी ज्याला येताना घेऊन याचाल की तुम्ही येणार का रिकामा हा त्याला काय रिकाम हे हा बाहेर आणजा जा मग आणजा
मी नसते म्हणतात थांब थांब मी मला आणतो. म्हणायला लागलं होतं अगं आणतो मी, नाहीतर मी बाप्याला सांगतो, नाहीतर मी आणतो. बाब्याच नाही करत, बाब्याच नाही करत. खेळायला गेलाय गेला बाप्या. खेळायला गेला या. खेळायला गेला. काढलेलं गावात चिंगेला किती आवडते खायला, लय आवडीनं खायला लागली. एका प्रकारचं गवत असलं का नाही जरा कंटाळा करते ते, पण सगळ्या प्रकारची जर गवत असली का नाही ह्यांना लय आवडतं खायला. ती भाजी भेंडीची केली, ही डाळीची भाजी आहे, मुगाच्या डाळीची ना, ज्वारीची भाकरी, पोळी लावल्या शेंगानं, सगळ्यांनी जेवायला या. इकडं बघा आमच्या शेतीचं काय चाललंय, त्याला दूध प्यायचं आणि दुधात साखर टाकलेली आहे. तर साखर टाकताना त्याला लय अडचण आहे. आजीपासून सुरुवात आहे, नाही आजी नाही, 2 3, आजी नाही काय करत, मग तुम्ही दोघींनी जाडवलं ती पण नाही काय करत. मग तूच. मी फक्त साखर खाऊन देत नाही करत कुणाला, कमी प्रमाणात खायची. बघा ते डबा भरलाय कशा तरी त्या आणि गोडला नाही साखर खाऊन देते येत नाही, कशाला आणलाय ते? तिखट आहे ना बाबा ती, त्याच्यामुळे गोड, तिला गोड गोड आवडत नाही तिला. लय तिखट आहे. हा बराबर बोलला. हा असं आहे. आणि ह्याला तर दूध साखर टाकल्याशिवाय तर दूधच पिऊ वाटत नाही कारण त्याला तिखट पण तेवढंच पाहिजे आणि गोड बी तेवढंच पाहिजे. तात्यांना गोड आवडतं. मी तर पहिल्यांदाच ऐकतोय बाबा तात्यांना गोड खाते. खायला खाते तू गोड दादा हा पण लयशी प्रमाण नाही. फक्त त्यांना दह्यात साखर, त्यांचं दही कोणी सुद्धा खाणार नाही. का ग इतकी साखर? गोड जेवढं दही तेवढीच साखर म्हणले मी बाय बाय बाय, एवढं प्लेट भरून दही असलं का नाही, हेच साखर टाकायचं त्यात खायचं. असं खाते. मला वाटलं तात्यांना तिखट आवडते म्हणल्यावर गोड खात नाही नसतं. दह्यात तेवढी साखर लई लागते. खात्यात ते बी गोड, एवढं नाही प्रमाणाच्या बाहेर. आणि दह्यात लई साखर खाते. गोड पदार्थ कमी खात येतं, हा. पण त्या पदार्थात तेवढी जास्त गोडी पाहिजे. दही लई गोड लागतं. इतकीच साखर टाकायची त्यात. कोणी सुद्धा खाणार नाही. मला गोड जास्त आवडतं, तिखट जरा हिशोबात आवडतं. नाही, पण मला गोड दोन्ही म्हणसाल आवडतं. तर मी कधीच कंटाळणार नाही. होय आहे. मध पहिल्यांदा पाहिजे ऐका खायला. की हा? दुधात जरी साखर टाकली ना तरी तुम्ही उगं थोडी घेता. आता बंद केली दुधातली साखर मी. आता बंद केली पण पहिला पहिलं तांब्यानी घासायची. दुधात साखर टाकायची बंद केली दोन चार आता. भांडी. साखर कमीत कमी खायला लागलो मी आता. वाजपेयी असतं इथं. हा लय गरम आहे गरा, शिस्तीत पी. कडक उकळायला दूध पेल्यावर बसायला लागले मला. आणि त्यात साखर जरा टाकायला थोडं प्लेट मध्ये घे की म्हणजे गार पडेल. हा असलंच लागतं त्याला एकदम कडक प्यायला. आणि चमच्याने पेट बसतं बारक्या बाळाला. तास लागायचा. त्यामुळे पडलं बघ मला वाटाला. तुला गरम की म्हणलं. तर मित्रांनो जेवण ही झाले आता, मस्तपैकी बसलो इथं आणि निवांत आहे आता. रात्रीची वेळ आहे आता, हातरून टाकायचं आणि झोपायचं मस्तपैकी. तर आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू, परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.